हो, थोडी औषध घेऊन घरी येऊ शकता काय? असं कर ना, आजपासून डेअरी तू सांभाळ आणि घरचं काम मी सांभाळतो. तुम्ही नेहमी उलट का बरं बोलत असता? आईला बरं नाहीये. तू थांब, मी लवकरात लवकर येतो. ठीक आहे, जेव्हा तुम्ही फ्री व्हाल ना तेव्हा येऊन जा. आई उठा, सूप पिऊन घ्या. नाही रे बाळा, माझी अजिबात इच्छा नाही. मन नाहीये तरी सुद्धा प्यावं लागेल ना, नाहीतर अशक्तपणा कसा जाणार? उठा लवकर, मी पाजून देते. एक मिनिट आई, फोन येते, मी बघून येते कोण आहे तर. हॅलो मम्मी, बोल ना. काय नाही ग, आईची तब्येत ठीक नाही आहे. मी तुला नंतर कॉल करू का? आई घ्या सूप. असू दे, तो सूप आता थंड झाला असेल. अच्छा ठीक आहे आई, तुम्ही आराम करा, मी औषध घेऊन येते. आई हे औषध घेऊन घ्या. सुनबाई, मी कधीच विचार केला नव्हता की तू माझी इतकी काळजी घेशील. ठीक आहे आई, आता तुम्ही आराम करा. वहिनी, जेवण द्या ना. हो दादा, तुम्ही बसा. अरे, आईला काय झालं? काही नाही दादा, आईची तब्येत खराब आहे. मग औषधी दिल्यात का? दादा, मी आताच फार्मसीमधून गोळ्या आणल्याय, काही वेळ बघून, नाही तर आपण हॉस्पिटल घेऊन जाऊ आईला. ठीक आहे वहिनी, मला खूप भूक लागली आहे, जेवण द्या. ठीक आहे दादा. आई, तू काही खाल्लं का? हो, तुझ्या बहिणीने सूप पाजलं ना. ठीक आहे दादा, जेवण. आई तुमच्यासाठी आणू काही जेवण? नाही ग, फक्त अद्रकचा रस दे मला. आई, आई कसं आहे तुला आता? तशीच आहे रे, कुणाकडे वेळ नाही ना माझ्यासाठी. अगं, मी दुकान सोडून नव्हतो येऊ शकत का आई? तुझी गोष्ट नाही करत आहे बाळा. माझ्या सुनेनं मला एकदा सुद्धा विचारलं नाही. अच्छा, येऊ दे, तिला सांगतो. अरे नाही रे बाळा, जाऊ दे रे, मला घरात भांडणं करायची नाहीत. हे घे आई, अद्रकचा रस. नाटक करण्याची गरज नाही आहे, आईने सर्व सांगितलं आहे मला. म्हणजे? अरे नको रे बेटा, जाऊ दे. अगं, असं कसं जाऊ देऊ? तू एकदा तरी विचारलं नाही आईला? अहो पण मी दिवसभर आईसोबतच होती. दादा, तुम्ही बघितलं ना? म्हणजे तू खोटं बोलत होती, म्हणूनच मला दुकानातून घरी बोलवत होतीस का? की मी तर सेवा करू शकत नाही, तर तुम्हीच येऊन करून घ्या. मला कायम वाटतं तुमच्या इमोशन्स ना तिथपतच बाहेर आणा जिथपर्यंत त्याची किंमत असेल.